शासकीय तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजा रोखीकरण करण्याची सुविधा शासनाने बंद केली आहे। ही सवलत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून काळ्या फिती लावून कामकाज सुरू केलंय। त्यामध्ये कोल्हापुरातील शासकीय तंत्र शिक्षण महाविद्यालयातील 200 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झालेत। दरम्यान या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून 23 मार्च रोजी मुंबईत राज्यस्तरीय धरणं आंदोलन होणार आहे। शासकीय तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण सुविधा थांबवली आहे। त्यामुळे शासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून अर्जित रजा रोखीकरण सवलत पुन्हा सुरू करावी यासाठी तंत्र शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले, पण त्याला अजूनही यश आलेलं नाही। त्यामुळे राज्यातील तंत्र शिक्षण विभागातील 4000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आजपासून काळ्या फिती लावून कामकाज सुरू केलंय। कोल्हापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमधील प्राध्यापक विजय माणगावकर, श्रीकांत नाईक, पांडुरंग तरंगे, दिलीप शिंदे, परशुराम चव्हाण, रेखा सरोदे, पियुष मालपुडे यांच्यासह 200 पेक्षा अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत। तर 23 मार्च रोजी मुंबईतील तंत्र शिक्षण संचालनालयासमोर राज्यातील सर्व तंत्र शिक्षण महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती प्राध्यापक विजय माणगावकर यांनी दिली।